नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्सच्या पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर पाहितलं. अपेक्षा आहे तुम्हाला सगळे कन्सेप्ट कळले असतील. आता आज आपण थोडं आणखीन डीपर जाऊन WTOच्या अंतर्गत असणारे काही महत्त्वाचे आणखीन काही करार पाहणार आहोत. त्यामध्ये एक आहे ट्रिप्स, दुसरा आहे ट्रिम्स, त्यानंतर तिसरा आहे गॅट्स, त्यानंतर रिजनल ट्रेडिंग अरेंजमेंट काय असतं, अँटी काउंटरफेटिंग ट्रेड ॲग्रीमेंट काय असतं, हे सगळं आपण शिकणार आहोत. थोडं महत्त्वाचं आहे, थोडं बेसिक आहे ना, पण एक एक गोष्ट समजून घ्या. बेसिकली आज आपण शिकणार आहोत ट्रिप्स. ट्रिप्स काय आहे तर लक्षात घ्या, ट्रिप्सचा फुल फॉर्म आहे ट्रेड रिलेटेड आस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. व्यापाराशी संबंधित, परकीय व्यापाराशी संबंधित जे बौद्धिक संपदेच्या गोष्टी आहेत त्यांना आपण काय म्हणतो, त्याच्याशी संबंधित WTOच्या अंतर्गत जो सगळ्यात महत्त्वाचा करार आहे. खास करून हा करार भारतासाठी सुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे. का तर या गोष्टीचा सरळ आपल्या राहणीमानावर, खास करून जे गरीब देश आहेत, डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, किंवा भारतात जो मेडिसिनमध्ये सर्वात मोठा जेनेरिक मेडिसिन प्रोड्यूस करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे, यासारख्या इकॉनॉमीजवर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम पडतो. त्यामुळे ट्रिप्स हा करार चांगल्या पद्धतीने समजून घ्या. परत एकदा सांगतो, ट्रिप्सचा फुल फॉर्म आहे ट्रेड रिलेटेड आस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. आता आपण सगळ्यात अगोदर काय करूया, हा जो शब्द आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे काय आपण समजून घ्या. सगळ्यात अगोदर आपण शिकूया इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे काय. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीला आपण मराठीमध्ये बौद्धिक संपदा या नावाने सुद्धा ओळखतो. बौद्धिक संपदा काय आहे, बौद्धिक संपदा म्हणजे काय आहे. बौद्धिक म्हणजे काय, तुमची बुद्धी. बुद्धी म्हणजे काय, बुद्धी म्हणजे तुमचं इंटेलेक्ट, बरोबर. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या बुद्धीने किंवा तुमच्या इंटेलेक्टने तुम्ही जो एखादा नवीन शोध लावलेला आहे, हा शोध जी तुमची स्वतःची प्रॉपर्टी आहे त्याला आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असं म्हणतो. एक 2-3 एक्झाम्पल मी देतो. फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीचा शोध लावण्यासाठी त्या गोष्टीवर जवळपास त्याचं आयुष्य खर्ची घालतो. म्हणजे 10 वर्ष, 20 वर्ष, 30, 40, 50 वर्ष, कधी कधी स्वतःची प्रॉपर्टीसुद्धा विकण्याची वेळ येते. का, कारण तो व्यक्ती त्या गोष्टीचा संशोधन करण्यामध्ये, रिसर्च करण्यामध्ये कंटिन्युअस काम करत असो. त्यातील बारकावे शोधणं, त्यात काय नवीन गोष्टी आपण आणू शकतो का, त्याची कमर्शियल युटिलिटी आणू शकतो का. तर हा जो नवीन शोध त्याने लावलेला आहे त्याला आपण काय म्हणतो, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असं म्हणतो. तर इथं पाहायला गेलं तर इथं लक्षात घ्या, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी किंवा बौद्धिक संपदा म्हणजे काय, तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, हा काय आहे, हा नवीन शोध आहे. काय आहे, नवीन शोध आहे, नवीन इनोव्हेशन आहे, काहीतरी नवीन आहे, त्यात काहीतरी नाविन्यपूर्ण आहे. जुन्या रटाळ गोष्टी नाही आहेत किंवा ऑलरेडी अस्तित्वामध्ये असणाऱ्या गोष्टी नाही आहेत. यानं काय केलं की काहीतरी नवीन गोष्ट नवीन समोर आणली आहे, समथिंग न्यू. पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, हा जो नवीन शोध आहे हा नॉन ऑब्वियस आहे. आता मला याला मराठी शब्द आठवत नाही, मी तुम्हाला याचा अर्थ सांगतो. हा नवीन शोध कसा आहे, नॉन ऑब्वियस आहे. आता नॉन ऑब्वियस शब्दाचा अर्थ मी सांगतो. ऑब्वियसचा अर्थ काय होतो, सरळ सरळ. सरळ सरळ. तुमचा क्लास 8 वाजता आहे, तर सरळ सरळ आहे की मी 7:45ला घरून निघणार. हे ऑब्वियस आहे की मी 7:45ला क्लासला जाण्यासाठी निघणार. म्हणजे काय, 8 वाजता क्लास आहे तर मी 7:45 वाजता निघणार, हे सरळ सरळ आहे, बरोबर. म्हणजे इथं काय होतं की सरळ तुम्हाला दिसतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही समजा एखादा शोध लावला. आता समजा मी इथं काय केलं, तुम्हाला विचारलं की हळदीचा उपयोग काय, तर तुमच्या नजरेसमोर सगळ्यात पहिलं पटकन उत्तर काय येतं, हळद काय आहे, हळद हा एक मसाला आहे, बरोबर आहे. आता मला सांगा, हळदीचा वापर मसाल्यामध्ये केला जातो हे जगभरामध्ये सगळ्यांना मान्य आहे ना, हे जगभरामध्ये सगळ्यांना माहीत आहे, बरोबर आहे. म्हणून मला सांगा, हळदीचा वापर मसाल्यासाठी होतो, हा हळदीचा ऑब्वियस वापर झाला, सरळ सरळ वापर झाला. मात्र हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असतात. म्हणजे काय, हळदीमुळं तुम्ही बॅक्टेरिया, जीवाणूचं इन्फेक्शन कमी करू शकता. हे मला सांगा सगळ्यांना माहीत आहे का, नाही, हे खूप कमी लोकांना माहीत आहे. मग या हळदीचा वापर अँटीबॅक्टेरियल, जीवाणूच्या विरुद्ध वापरला जाऊ शकतो, हे आपल्याला माहीत असणं, आपण यावर काम करणं, त्याचा शोध लावणं, त्यातले कोणते इन्ग्रेडियंट्स, कोणते घटक आपण ते बॅक्टेरियाच्या विरुद्ध वापरू शकतो, त्याचं कसं फॉर्म्युलेशन बनवायचं, त्याचं लोशन कसं बनवायचं, या सगळ्या गोष्टींवर आपण काम करतो. मग ती काय झाली, ती तुमची बौद्धिक संपदा झाली. का, कारण महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही काय केलाय, हळदीचे सगळ्यांना माहीत असणारे उपयोगाच्या व्यतिरिक्त नवीन शोध लावलाय.
तुम्ही काय केलं, नवीन शोध लावलाय आणि नवीन शोध लावत असताना जो शोध तुम्ही लावलेला आहे हा शोध सरळ सरळ आहे का नॉन ऑब्वियस आहे? हा नॉन ऑब्वियस शोध आहे, सरळ सरळ शोध नाहीये. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, पेटंट किंवा बौद्धिक संपदा कशाला म्हणायचं, तर तुम्ही जो शोध लावलेला आहे हा शोध काय आहे, याचा वापर केला जाऊ शकतो. वापर, याला काय युटिलिटी आहे. म्हणजे तुम्ही केलेलं कोणतंही काम, तुम्ही केलेली कोणतीही गोष्ट जेव्हा तो नवीन असते, इनोव्हेशन असतं, आत्तापर्यंत ते कधीही घडलेलं नसतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, याचा वापर नॉन ऑब्वियस असतो, आपल्याला सरळ सरळ दिसणारा किंवा सहजासहजी जाणवणारा नसतो. आणि तिसरं, याचा वापर होऊ शकतो, ते कामाचं असतं, त्याची युटिलिटी होऊ शकते. ते ज्या तुमचं कोणतंही काम जे या 3 घटकांना पार पाडू शकतं त्या कामाला आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असं म्हणतो. आलं लक्षात? आता पहा, इथं काही गोष्टी 2-3 एक्झाम्पल मी परत तुम्हाला सांगणार आहे, कारण तुम्हाला काय होईल त्यानंतर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे नेमकं काय कळेल आणि त्याच्यानंतर मग आपण यावर काय काम करणार, आपण याच्यातले जे कायद्यातील जे महत्त्वाचे घटक आहेत ते घटक आपण शिकणार आहोत. तर पहा, आता इथं काय आहे, ही तुमची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी झाली, ही तुमची काय झाली, बौद्धिक क्षमता झाली. बरोबर आहे, तुमची क्षमता नाही, तुमची संपदा झाली. बौद्धिक संपदा, क्षमता म्हणजे तुमची कॅपॅसिटी झाली. संपदा म्हणजे काय, तुमची संपत्ती झाली, जो तुम्ही शोध लावला आणि याला तुम्ही कमर्शियली वापरू शकता, हे तुम्ही विकू शकता. आता पहा, एखाद्या गोष्टीचा शोध लावत असताना त्या व्यक्तीने, त्या समूहाने किंवा त्या रिजनने किंवा त्या भागाने त्या गोष्टीचं जतन करण्यासाठी, ती गोष्ट वापरण्यासाठी, तिचा चांगल्या पद्धतीनं लोकांना फायदा व्हावा व या झालेल्या फायद्यामधनं जे काही उत्पन्न होईल या उत्पन्नाचा काही हिस्सा मला मिळावा यासाठी खूप सगळ्या व्यक्तींनी, मग त्यामध्ये सायंटिस्ट असतात, ॲग्रिकल्चरिस्ट असतात, फार्मासिस्ट असतात, मेकॅनिकल्स असतात, इंजिनियर्स असतात, त्यानंतर हे सगळे लोक असतात, यांनी काय केलं असतं, या सगळ्या घटकांवर काम करण्यासाठी स्वतःचा खूप सगळा वेळ त्यामध्ये घातलेला असतो. उद्देश काय असतो की जो कोणता शोध मी लावल, हा लावलेल्या शोधावर मला फायदा व्हावा, या लावलेल्या शोधाचा मला कमर्शियल फायदा व्हावा, मला यामधनं पैसे मिळावे, यासाठी ही सगळी लोक काम करत असतात. तर त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असं म्हणायचं. मला सांगा, समजा मी एखाद्या गोष्टीचा शोध लावला, हा शोध लावत असताना मी 10-15 वर्ष खर्च केले आणि 15 वर्षानंतर समजा एखादा व्यक्ती आला, त्यानं माझी गोष्ट कॉपी केली आणि स्वतःच्या नावानं विकायला सुरू केली. मला सांगा, माझी 15 वर्षांची मेहनत पाण्यामध्ये गेली. का पाण्यामध्ये गेली? कारण त्याला ते सहज मिळालं. मग अशा वेळी माझी जी बौद्धिक संपदा आहे, माझी जी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे, या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा मला फायदा होण्यासाठी, याचं संरक्षण होण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा काय आहे, यासाठी सरकार तुम्हाला संरक्षण देतं, ज्याला आपण म्हणतो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी प्रोटेक्शन, बौद्धिक संपदेचं संरक्षण. म्हणजे काय असतं, जर समजा एखादा नाविन्यपूर्ण शोध, ज्याला कमर्शियल युटिलिटी आहे, ज्याला नॉन ऑब्वियस यूज आहे, याचा शोध मी लावला आणि हे जर मी घेतलं आणि सरकारच्या पेटंट रजिस्ट्रीकडे जाऊन मी हे नाव रजिस्टर केलं, तर त्या केसमध्ये असं बंधन आहे की कोणताही व्यक्ती माझ्या परवानगीशिवाय ते वापरू शकत नाही. आणि जर त्या व्यक्तीने ते माझ्या परवानगीशिवाय वापरलं तर त्या व्यक्तीला दंड भरावा लागेल, त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि त्या व्यक्तीनं जे काही कमवलेलं आहे त्याचा जो रॉयल्टी आहे ती व्यक्ती त्या व्यक्तीच्या अकाउंटमधनं मला द्यावी लागेल, अदरवाईज त्याला परत जेलची शिक्षा भोगावी लागेल. हे सगळे तरतुदी कायद्यांमध्ये आहेत. थोडक्यात काय होतं, या सर्व कायद्यांच्या मार्फत माझ्या बौद्धिक संपदेचं संरक्षण करण्याचा प्रयत्न सरकार स्वतः करतं. मग मला सांगा, जर माझ्या बौद्धिक संपदेचं, माझ्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचं संरक्षण होणार असेल तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये मी काय करेल, मी आणखीन जास्त मेहनत घेईल. जेव्हा मला कळते की अरे मी थोडा शोध लावला तर मला एवढे पैसे मिळतात, मग मला आणखीन जास्त शोध लावला तर मला आणखीन जास्त पैसे मिळतील. मी आणखीन इनोव्हेशन केलं, खूप जास्त अभ्यास केला तर मला आणखीन खूप जास्त पैसे मिळतील. प्रत्येक व्यक्ती हा इकॉनॉमिकली रॅशनल मॅन असतो, काही अपवाद सोडले तर. इकॉनॉमिकली रॅशनल म्हणजे काय, तर तो त्या ठिकाणी हा विचार करतो की या माझ्या केलेल्या कामामधनं मला इकॉनॉमिक बेनिफिट्स किती होणार आहेत, या केलेल्या कामामधनं मला सेफ्टी मिळणार आहे का, माझी सिक्युरिटी मिळणार आहे का. जर मला सेफ्टी, सिक्युरिटी आणि जर बेनिफिट मिळणार असेल तर मी या ठिकाणी नक्की काम करतो, हे त्याचं म्हणणं असतं. इकॉनॉमिक रॅशनॅलिटी, आर्थिक वाजवीयता. मग या केसमध्ये काय, बौद्धिक संपदा मी जास्त का करतो, कारण मला संरक्षण मिळतंय, सरकारकडनं संरक्षण मिळतंय, मी जेवढं कष्ट केले तेवढे पैसे मला मिळतात. आणि जर मला पैसे मिळणार असतील, मला फायदा होणार असेल तर हे ऑब्व्हियस गोष्ट आहे की मी काय करेल, त्या ठिकाणी जास्त काम करेल, जास्त शोध लावल, जास्त शोध, जास्त काम, जास्त तंत्रज्ञान, जास्त नाविन्यपणा, आणि मग आपल्या देशाचा विकास होईल. तर यामुळे जगभरामध्ये या प्रकारे बौद्धिक संपदांचं संरक्षण करण्यासाठी जगभरामध्ये या प्रकारचे कायदे असतात. त्यापैकी हा महत्त्वाचा कायदा आहे जो मी तुम्हाला नाव सांगितलं. कायद्याचं नाव आहे ट्रेड रिलेटेड आस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. मग आता जे मी सांगितलं
या सगळा जो शोध मी लावलाय, जे नवीन शोध मी लावलाय, याला संरक्षण मिळण्यासाठी मला जे सर्टिफिकेट मिळतं, प्रोटेक्शन सर्टिफिकेट किंवा आपल्या बोलीभाषेमध्ये जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळतं की जेणेकरून याचा वापर, कमर्शियल वापर फक्त मी करू शकतो, इतर कुणालाही मी लावलेल्या शोधाचा, मला मिळालेल्या गोष्टीचा कमर्शियल वापर करण्याची परवानगी नसेल, तर ते जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असतं त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण पेटंट या नावाने ओळखतो. त्याला आपण काय म्हणतो, पेटंट या नावाने ओळखतो. लक्षात ठेवा, याला आपण काय म्हणतो, पेटंट हा शब्द वापरतो. राईट. एखाद्या व्यक्तीच्या बौद्धिक संपदेचं, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचं संरक्षण करण्यासाठी त्या व्यक्तीला जे प्रोटेक्शन सर्टिफिकेट, जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळतं, त्या प्रोटेक्शन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटला आपण पेटंट या नावाने ओळखतो. त्याला आपण काय नावाने ओळखतो, पेटंट या नावाने ओळखतो. हे लक्षात ठेवा. चालेल, हे आलं लक्षात? ठीक आहे. आता आपण काय करूया, तुमची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी कोणत्या कोणत्या प्रकारची आहे आणि याला कसं संरक्षण मिळतं हे मी तुम्हाला समजावून सांगतो. चला, सगळ्यात पहिला आपण काय पाहितलं, बौद्धिक संपदेचे हे प्रकार आहेत, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचे हे प्रकार आहेत. त्यातलं आपण पहिलं काय पाहितलं, पेटंट पाहितलं, जे 20 वर्षांसाठी मिळतं. जे आपण कशासाठी मिळतं, 20 वर्षांसाठी मिळतं. यातील ज्या करंट इव्हेंटच्या बाबी आहेत त्या मी तुम्हाला नंतर शिकवणार आहे. फक्त इथं काय करा, बेसिक समजून घ्या. तर पेटंट किती वर्षांसाठी मिळतं, 20 वर्षांसाठी मिळतं. ते तुम्ही परत रिन्यू करू शकता, असं तुम्ही रिन्यू करत राहू शकता, काही हरकत नाही. दुसरा आहे, दुसरी बौद्धिक संपदा आहे कॉपीराईट. कॉपीराईट तुम्ही खूपदा पहा, खूप सगळे पुस्तकं जे असतात, या पुस्तकांमध्ये सर्व हक्क लेखकाधीन आणि इथं सी लिहिलेलं असतं, बरोबर. सी, या सीचा अर्थ काय असतो, सीचा अर्थ असतो की त्या पुस्तकावर कॉपीराईट आहे. कॉपीराईट कशासाठी मिळतो, कोणत्याही व्यक्तीच्या, संस्थेच्या, कुणाच्याही क्रिएटिव्ह आणि आर्टिस्टिक वर्कसाठी कॉपीराईट मिळतो. कॉपीराईट कशासाठी मिळतो, तुमच्या क्रिएटिव्ह कामासाठी, आर्टिस्टिक कामासाठी तुम्हाला कॉपीराईट मिळतो. फॉर एक्झाम्पल, मी एखादं पुस्तक लिहिलं, ते पुस्तक मी माझ्या भाषेमध्ये लिहिलंय, त्यात खूप सगळ्या नाविन्यपूर्ण गोष्टी आणल्यात, ग्राफ टाकलेत, मॅप्स टाकलेत आणि मी कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं, तर त्यामध्ये मी कुणाचाही कोणत्याही गोष्टीची कॉपी केली नाहीये. तर त्या केसमध्ये कोणताही व्यक्ती माझ्या पुस्तकाच्या झेरॉक्स काढू शकत नाही, माझ्या त्या पुस्तकाचं सारखं पुस्तक दुसरं लिहू शकत नाही, त्याला सगळं नवीन करावं लागेल. तर त्यावेळेस त्या कोणत्याही व्यक्तींनी माझ्या पुस्तकाच्या कंटेंटची, माझ्या पद्धतीची, माझ्या भाषेची चोरी करू नये, यासाठी मला जे मिळतं त्याला आपण कॉपीराईट हा शब्द वापरतो. कॉपीराईट, कॉपीराईट कशाला मिळतो, क्रिएटिव्ह वर्कला, आर्टिस्टिक वर्कला, तुमच्या म्युझिकला मिळतं, गाण्यांना मिळतं, तुमच्या पेंटिंग्सला मिळतं. तुम्ही जे सॉफ्टवेअर डेव्हलप करता, या डेव्हलप केलेल्या सॉफ्टवेअरसाठी सुद्धा तुम्हाला काय मिळतो, कॉपीराईट मिळतो. हा महत्त्वाचा आहे. काय मिळतो, कॉपीराईट मिळतो. क्रिएटिव्ह आणि आर्टिस्टिक कामासाठी कॉपीराईट मिळतो आणि ज्या व्यक्तीच्या नावे हे कॉपीराईटचं रजिस्ट्रेशन गेलेलं असतं, तो व्यक्ती सोडून इतर कोणताही व्यक्ती त्या क्रिएटिव्ह आणि आर्टिस्टिक वर्कचं कमर्शियल एक्सप्लॉयटेशन करत नाही. जर त्या इतर व्यक्तीला, म्हणजे कॉपीराईट होल्डर सोडून इतर व्यक्तीला जर त्या कामाचं कमर्शियल यूज करायचं असेल, तर जो कोणी कॉपीराईट होल्डर असेल त्याला त्या ठिकाणी तुम्हाला रॉयल्टी द्यावी लागते, पैसे द्यावे लागतात, त्याची परवानगी घ्यावी लागते आणि त्या परवानगीनंतर तुम्ही काय करू शकता, ते वापरू शकता. चालेल. आता पुढचं आहे ट्रेडमार्क. ट्रेडमार्क का असतं, तर तुमची जी सर्व्हिस आहे ही इतरांपेक्षा वेगळी आहे. तुम्ही ती सर्व्हिस बनवताना तुम्ही जे कष्ट घेतले, तुम्ही जे ब्रँड डेव्हलप केलाय, त्यासाठी तुम्हाला ट्रेडमार्क मिळतं. फॉर एक्झाम्पल, इथं पहा, ज्ञानदीप अकॅडमीचा हा लोगो आहे पहा, आणि तो रेड कलरचा एक लोगो आहे. तर हा काय आहे, हा इथं पहा आर दिस, हा काय रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहे. हे काय आहे, इट इज अ रजिस्टर्ड ट्रेडमार्क. म्हणजे काय आहे, कोणताही व्यक्ती हा लोगो कॉपी करू शकत नाही, वापरू शकत नाही. जर कोणत्याही व्यक्तीने या लोगोची कॉपी केली, जर तो वापरला का, तो रेड कलरचा लोगो वापरला, तर त्या केसमध्ये त्या व्यक्तीच्या विरोधात कायदेशीर कारवाई होईल, त्याला दंड होऊ शकतो आणि जर त्याने दंड भरण्यास नकार दिला तर त्याला जेल सुद्धा होऊ शकते. इथं आम्ही काय केलंय, जेव्हा हा लोगो तुम्हाला दिसतो त्यावेळेस काय कळतं की या ठिकाणी हा तुमचा लोगो वेगळेपण आहे, तुम्ही त्यामध्ये कष्ट घेतले, तुम्ही स्वतःची ब्रँड बिल्ड केली आहे. ब्रँड व्हॅल्यू बनवण्यासाठी चितळेचं दूध किंवा चितळेचं नाव, पुण्यामध्ये खूप सगळे चितळे आहेत, बरोबर. मात्र कुणीही चितळे बाकरवडी नावाचं बाजूला दुकान टाकू शकत नाही. टाकलं तर दुकान टाक, तू त्याच टेस्टची बाकरवडी बनव. फक्त काय, तुला त्या ठिकाणी जो चितळेंचा लोगो आहे किंवा जे चितळेंचं नाव आहे ते तुला वापरता येणार नाही, कारण त्या ठिकाणी काय आहे, चितळेंना त्यांच्या त्या ब्रँडसाठी ट्रेडमार्क मिळालेला आहे.
ट्रेडमार्क हा का मिळतो? तुमची सर्व्हिस, तुमचं काम, तुमची पद्धती, तुमच्या मेकॅनिझम, तुमची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ही स्वतःची काहीतरी वेगळी आहे आणि या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरला तुम्हाला संरक्षण देण्यासाठी तुम्हाला ट्रेडमार्क मिळतो. तुम्हाला काय मिळतो? ट्रेडमार्क मिळतो. आता ट्रेडमार्क का महत्त्वाचा आहे? तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. मी वर्गामध्ये खूपदा एक्झाम्पल सांगितलेलं, हा का महत्त्वाचा आणि हे मॅटर का करतं. एक राफेल नदाल, मला एक्झॅक्टली इयर आठवत नाही, राफेल नदाल त्यावेळेस काय ग्रँड स्लॅमचं कोणाच तरी रेकॉर्ड तोडणार होता. राफेल नदाल हा क्ले कोर्टवरचा फेमस खेळाडू आहे. त्याच्या अगोदर सांगतो, राफेल नदाल हा लॉन टेनिस खेळणारा खेळाडू आहे. तो स्पेनचा आहे आणि तो क्ले कोर्टवर खेळतो. क्ले कोर्ट म्हणजे मातीच्या कोर्टवर खेळतो. काही कोर्ट हे ग्रास कोर्ट असतात, काही कोर्ट हे टफ किंवा हार्ड कोर्ट असतात. जे करंटचे माझे जर लेक्चर तुम्ही पाहितले त्यात तुम्हाला कळेल. तर काय आहे, राफेल नदाल हा क्ले कोर्टवर खेळणार, त्याला क्ले कोर्टचा बादशाह म्हणलं जातं. तो क्ले कोर्टवर कुणाचा तरी रेकॉर्ड तोडणार होता. मग रेकॉर्ड तोडणार होतो, त्याचा अर्थ काय की मग राफेल नदालची जी स्पॉन्सर कंपनी असते, बरोबर, ज्यांची ॲडव्हर्टाइजमेंट, ज्यांच्या ब्रँडची एन्डॉर्समेंट किंवा ज्यांच्या ब्रँडची जाहिरात राफेल नदाल करतो, ते काय करतात, ते जो फायनल मॅच आहे या फायनल मॅचची तिकीटं स्वतः विकत घेतात. कारण काय असतं, कंपनी वेगळी असते, तो मॅच अरेंज करणारी संस्था वेगळी असते, ते सीट विकणं वेगळं असतं. त्या ठिकाणी तुम्ही आणखीन एक ऑब्झर्व करा, लॉन टेनिस पाहताना तुमच्या लक्षात येत असेल की त्या ठिकाणी खूप सगळे कॅमेरामन बसलेले असतात. तर त्या ठिकाणी आमचा कॅमेरा लावू द्या यासाठी पेमेंट करणाऱ्या सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट कंपन्या असतात. मग आता काय असतं, त्या दिवशी राफेल नदाल फायनल जिंकल असं ऑब्व्हियस असतं, ते क्लिअर असतं किंवा तो त्याचा ऑपोनेंट एवढा चांगला नव्हता. मग काय झालं, राफेल नदालने मॅच जिंकला. आता मॅच जिंकल्यानंतर हा त्याची जी ब्रँड एन्डॉर्स करणारी कंपनी त्यांच्यात हा करार असतो. काय करार असतो की राफेल नदाल या ठिकाणी अशी ती बँड बांधतो का, हेअर बँड, तर ते हेअर बँडवरती असा नायकेचा टिक असते, सूश असतं. सोबत काय असतो, राफेल नदालच्या हातामध्ये तो हँडचा बँड असतो बघा. तर राफेल नदाल काय करतो, मॅच जिंकल्यानंतर असे 2 हात वर करतो. 2 हात वर केल्यानंतर पहिलं काम काय होतं, इकडचा बँड काढतो, इकडच्या प्रेक्षकांमध्ये फेकतो. या हातातला बँड काढतो, इकडच्या प्रेक्षकांमध्ये फिरतो. आता काय असतं की आपण जे ब्रँड कॉन्शियस लोक असतो, आपण पाहतो की राफेल नदाल माझा आवडता खेळाडू आहे आणि तो काय करतोय, तो नायकेचा बँड वापरतोय. मग नायकेच्या बँडला अचानक किंमत मिळते. मग यावेळेस काय असतं, ज्या फॅशनच्या वेबसाईट्स असतात, जे मॅगझिन्स असतात, त्यांच्यामध्ये राफेल नदाल तर फोकस होतोच, मात्र त्याच्यासोबतच तो बँडवर फेकतो ना, हा बँडवर फेकत असताना खाली जे कॅमेरामॅन असतात, जे स्वतःचे फोटोज विकतात, त्यांना इन्स्ट्रक्शन्स असतं की हा बँड वर जाताना कंटिन्युअस त्याचे चांगले फोटो घ्यायचे आणि मग यातले चांगले फोटो तुम्ही आम्हाला विकायचे, त्याचे पैसे तुम्हाला मिळतील, ती जागा आम्ही तुम्हाला देईल. मग त्या दिवशी तो मॅच पाहण्यासाठी नायके काय करतं, त्या ठिकाणच्या 50 समजा सीट विकत घेतं. मग या 50 सीटला ते कुणाला देतं, या 50 सीटचा येण्या जाण्याचा खर्च तो काय मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजचा करतो. अँजेलिना जोली असेल, त्यानंतर टॉम क्रूज असेल किंवा आणखीन सचिन तेंडुलकर असेल, या सगळ्या मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजला त्या दिवशी मॅचसाठी इन्व्हिटेशन असतं. मग तुम्हाला प्रश्न पडला, यांच्या खर्चातून काय फायदा. यांचा खर्च, तो सिंगल बँड, त्याला खर्च खूप नॉमिनल असतो. हा बँड वर फेकल्यानंतर त्याची सेल किती असतो, त्याचा सेल करोडोमध्ये असतो, ज्यामधनं नायके काय करतं, अब्जो बिलियन्स ऑफ डॉलर कमवतं. किंवा मग त्या दिवशी काय असतं की राफेल नदालनं आपला शूज घेतला, शूज वर फेकला, नायकेचा शूज. मग नायकेचा शूज वर फेकला केले की त्याचे स्नॅप फोटो काढण्यात आले आणि ते फोटो त्या फॅशनच्या मॅगझिनच्या वेबसाईटवर गेले. वेबसाईटला गेले की नायकेनं आपला राफा नावाचा नवीन लिमिटेड एडिशन शूज लॉन्च केला. राफा म्हणजे लोकांना वाटतं, अरे वा भारी ना, राफेल नदाल जो शूज वापरतो तोच मी वापरणार आहे. आणि मग ते काय म्हणतात, हा शूज लिमिटेड एडिशन असेल, हा जास्त आम्ही प्रिंट करणार नाही, जास्त प्रोडक्शन करणार नाही. मग त्याच्या समजा त्यांनी काय केलं, एक 10,000 कॉपीज काढल्या. 10,000 कॉपीज. मला सांगा, 10,000 तर हिरो हिरोईन आहेत सगळ्या जगातले, प्रत्येक देशातले काउंट केले तर 10,000 ॲक्टर आणि ॲक्ट्रेसेसच्या मुलांनी जर ते विकत घेतलं तर ऑब्व्हियसली काय होतं की त्या शूजची प्रोडक्शन कॉस्ट 1% असते, 99% नायकेचं प्रॉफिट असतं. मग हे काय, हे ब्रँड कॉन्शियसनेस आहे. मग तुम्हाला वाटलं असेल की अरे वा, आपण पण असं करू शकतो. पण लक्षात ठेवा, तो तिथं का विकला गेला, ते का विकलं गेलं त्यामागचं कारण आहे की नायकेनं स्वतःचा ब्रँड बनविण्यासाठी मागचे कितीतरी वर्ष, 50, 60, 70, 100 वर्ष काम केले. त्या लेदरवर काम केले, त्यांच्या फिनिशिंगवर काम केले, त्यांचा जो सोल असतो त्या सोलवर काम केले, सगळ्या गोष्टींवर त्यांनी काम केलेलं आहे. बरोबर आहे. आणि हा सगळ्या गोष्टींवर काम केल्यानंतर जेव्हा त्यांची क्वालिटी त्या लेवलची आलेली आहे, त्या लेवलची क्वालिटी आल्यानंतर मग त्या ठिकाणी
तो ब्रँड मोठा झाला, मात्र परत त्यांच्या गोष्टी कॉपी करून खूप सगळी लोक आली, त्यांनी सेम क्वालिटीचा ब्रँड देण्यासाठी सुरू केलं. मग अशा वेळेस काही लोक असतात जे फक्त ॲडव्हर्टाइजमेंट कॉन्शियस असतात, ज्यांना ते शूज का घालायचे असतात, त्या टाईपचे सगळे शूज FC रोडला पण मिळतात. त्यांना तो शूज का घालायचा असतो, तर त्यांना त्या पर्टिक्युलर लाईमलाईटच्या जगामध्ये दाखवायचं असतं की माझ्या सगळ्या गोष्टी ब्रँडेड आहेत. त्या FC रोडवरनं विकत घेतलेल्या असतात तरी हरकत नाही, त्या त्यांना ब्रँडेड दाखवायच्या असतात. आणि यामधनं काय होतं की हा सगळ्या गोष्टी वर्कआउट होतात. मात्र या सगळ्या गोष्टी करत असताना नायकीने त्यावर जो कष्ट घेतलाय त्या कष्टाची किंमत ते वसूल करतं. इज अ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. कशाला मिळतं, हे तुम्हाला ट्रेडमार्कसाठी मिळतं. ट्रेडमार्क आलं लक्षात. एक्झाम्पल, ट्रेडमार्क का महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचं आहे इंडस्ट्रियल डिझाईन. तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीमध्ये बनवलेले जे हार्डवेअर किंवा जे पार्ट्स असतात, तुम्ही आणखीन एक ऑब्झर्व करा. जर संध्याकाळी कधी तुम्ही सिग्नलला उभे असाल आणि तुमच्यासमोर BMW गाडी उभी राहिली, BMW किंवा मर्सिडीज किंवा या प्रकारच्या पोर्श, तर त्या गाड्यांनी ब्रेक मारल्यानंतर त्यांचे जे मागचे टेल लाईट्स असतात, ते टेल लाईट्स एवढे भारी दिसतात ना की माणसाला वाटतं हे पाहत राहावं. तुम्ही ऑब्झर्व करा. मग यांनी त्या टेल लाईटवर काम केलेलं असतं, इंजिनवर काम केलेलं असतं. F1 रेसेस, फॉर्म्युला 1 रेसेस का असतात? फॉर्म्युला 1 रेसेस तुम्हाला काय वाटतं, काय कारण असेल? त्यांना त्या ठिकाणी स्वतःचे प्लेयर किती भारीत हे दाखवायचं का? नाही, त्यांना प्लेयर किती भारीत हे नाही दाखवायचं. त्यांना काय दाखवायचं आहे? त्यांना आमच्या गाडीचं इंजिन किती भारी आहे हे दाखवायचं आहे. आणि ते इंजिन भारी करण्यासाठी त्यांनी त्यावर जो काम केलेलं असतं, त्यांनी जे कष्ट केलेलं असतं, ते खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि हे करत असताना आणखी एक ऑब्झर्व करा. ती जी कार असते, त्या कारचा जो बोनट असतो, प्रत्येकी छोटे छोटे स्टिकर असतात. आणि ते सिंगल स्टिकर चिटकवण्याची किंमत करोडो रुपयांमध्ये असते. करोडो रुपये, आय एम सेईंग, लाख रुपयाचं बोलणं नाही. एका गाडीवर ते सिंगल स्टिकर. किंवा आपल्या इंडियन क्रिकेट टीम, इथं बैजूज लिहिलंय, मागं जी टीका झाली की इंडियन क्रिकेट टीम आहे किंवा बैजूची क्रिकेट टीम आहे, तर तो बैजूजचा लोगो तिथं लावण्याचे BCCIनं प्रचंड पैसे घेतलेले असतात, जे तुम्ही आम्ही मोजूही शकत नाही. आपल्या एखादा व्यक्ती जर ते पैसे मोजायला बसला, त्याचे 5-50 वर्ष ते पैसे मोजण्यात जातील, एवढे पैसे त्या बैजूने दिलेले असतात. का? कारण त्यांना तो ब्रँड करायचा आहे. आलं लक्षात. सो इंडस्ट्रियल डिझाईन, तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीमधले प्रोडक्ट हे किती वेगळे बनवलेत, किती इनोव्हेटिव्ह बनवले, तुमच्या गाडीचं इंजिन असेल, तुमचा फॅन असेल, फॅनची डिझाईन असेल, या सगळ्या गोष्टींचं तुम्ही काय करता, या ट्रेडमार्कच्या मार्फत, इंडस्ट्रियल डिझाईनच्या मार्फत काय करता, प्रोटेक्शन करता. लक्षात ठेवा, हे सगळे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचे प्रकार आहेत. एक आहे पेटंट, दुसरा आहे कॉपीराईट, तिसरा आहे ट्रेडमार्क, चौथा आहे इंडस्ट्रियल डिझाईन. हे सर्वच्या सर्व काय आहेत? हे सर्वच्या सर्व तुमच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचे एक्झाम्पल्स आहेत, प्रकार आहेत, जे तुम्हाला तुमच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीला संरक्षण देण्यासाठी मदत करतात. त्यानंतर पुढचा प्रकार आहे जॉग्राफिकल इंडिकेटर. तुम्ही हा शब्द ऐकला असेल बघा, GI टॅग. GI टॅग, बरोबर. GI टॅगचा फायदा काय? पहा, तुम्ही एक शब्द ऐकला असेल, कोल्हापुरी चप्पल. मला सांगा, कोल्हापुरी चप्पल तुमच्या इथे नागपूरला बनवू शकत नाही का? औरंगाबादला बनवू शकत नाही? बनते ना, 100%. का तुम्हाला असं वाटतं का ही कोल्हापूरला बनलेली चप्पल खूप जास्त क्वालिटीची आहे आणि बाहेरची चप्पल क्वालिटीची नाहीये? तुम्ही बाहेर कोणत्याही ठिकाणी जा, त्या प्रकारची चमड्याची चप्पल बनवणारा चांगला कारागीर असेल तर 100% तो त्या ठिकाणी चप्पल बनवू शकतो. सोलापुरी चादर, मला सांगा, आता आपण जर माणूस बनवू शकत असलो तर आपण सोलापुरी चादर तुमच्या इथं परभणीला किंवा तुमच्या इथं उस्मानाबादला बनवू शकत नाही? बनवू शकतो ना. मग तरीही सोलापुरी चादर का फेमस आहे? तर लक्षात ठेवा, त्या ठिकाणचे जे नेटिव्ह लोक आहेत, म्हणजे त्या ठिकाणी राहणारी लोक, त्या ठिकाणचं वातावरण, त्या ठिकाणची माती, त्याची युटिलिटी, त्याची क्वालिटी, या सगळ्या गोष्टींवर त्या ठिकाणच्या लोकांनी जे कष्ट घेतले. कधी काळी कोल्हापुरी चप्पल हा बिझनेस खूप लॉसमध्ये जात होता, तरीही कोल्हापूरच्या लोकांनी त्या कोल्हापुरी चप्पलचं जे प्रेम आहे ते कमी न होऊ देता त्यांनी कोल्हापुरी चप्पल कष्टानं बनवली. ते ट्रेडिशन टिकवून ठेवलं, ती परंपरा टिकवून ठेवली आणि कोल्हापुरी चप्पल मार्केटमध्ये आणण्यासाठी मदत केली. त्यांचं हे कष्ट आहे. यामुळे जेव्हा कधी इथून पुढे तुम्ही कोल्हापुरी चप्पलसारखी चप्पल एक्सपोर्ट करायची झाली तर औरंगाबादमध्ये बनलेल्या चप्पलला तुम्ही कोल्हापुरी चप्पल हा टॅग लावून त्याला एक्सपोर्ट करू शकत नाही. तो हक्क फक्त कोल्हापूरमध्ये बनलेल्या चप्पललाच असणार आहे. का? तर कोल्हापूरच्या लोकांनी त्या चप्पलवर कष्ट केलेलं आहे. कोल्हापूरच्या लोकांनी ते ट्रेडिशन, ती परंपरा, ती क्वालिटी बनवण्यासाठी खूप जास्त काम केलेलं आहे. सोलापुरी चादर विकत असताना तुम्हाला तो GI टॅग फक्त सोलापुरी चादरला मिळेल. बासमती तांदूळ असेल, नागपुरी संत्री असेल, कोल्हापुरी चप्पल असेल, दार्जिलिंगचा चहा असेल, या सगळ्यांना मिळालेला जो टॅग आहे हा त्या लोकांनी केलेल्या कष्टामुळे त्यांना मिळालेला टॅग आहे, जो कोणत्याही केसमध्ये थांबविला जाणार नाही. हे जास्त महत्त्वाचं आहे.
आलं लक्षात? तर यामुळे काय आहे, जिओग्राफिकल इंडिकेटर हा कशाला मिळतो, एखाद्या ठिकाणची वस्तू त्याचं परंपरा जपण्यात, त्याची क्वालिटी, त्याची क्वांटिटी, त्याचा ॲरोमा हे सगळं जपण्यात जे कष्ट त्या ठिकाणच्या नेटिव्ह लोकांनी घेतलेलं आहे, त्या ठिकाणच्या लोकल लोकांनी घेतलेलं आहे, त्यामुळं त्या वस्तूला GI टॅग मिळतो. आणि जर GI टॅग मिळाला तर ती वस्तू एक्सपोर्ट करत असताना, हे बघा ना, पुण्यामध्ये आलेला कोणताही फॉरेनर तो म्हणतो का केशर द्या? नाही, तो काय म्हणतो, हापूस द्या. हापूस आंबा का डेव्हलप झाला तुम्हाला काय वाटतं? हापूस आंब्याची वेगळी चव का लागते? काय कारण आहे? हापूस आंबा हा आपण लॅबोरेटरीमध्ये बनवू शकतो की नाही? बनवू शकतो ना, पण त्यामध्ये गोष्ट काय आहे, हापूस आंबा हा कोकण किनाऱ्यावर किंवा समुद्र किनाऱ्यावर त्या पर्टिक्युलर टाईपच्या सॉईलमध्ये आणि तिथलच्या लोकांच्या कष्टाने त्यांनी त्या कलमा जिवंत ठेवल्या, त्याचं जे संवर्धन केलं, त्यामुळे हापूस आंब्याला ती चव आहे. समुद्रावरून येणारं जे खारं वारं आहे, ह्या खाऱ्या वाऱ्यांच्या थपडा कंटिन्यूस त्या आंब्यांच्या कैऱ्यांना लागतात आणि त्या कैऱ्यांना लागल्यानंतर जे थोडंफार मीठ जे काय प्रोपोर्शन असेल ते प्रोपोर्शन त्या हापूस आंब्यामध्ये गेल्यामुळं त्या हापूस आंब्याला जी पर्टिक्युलर टेस्ट येते. खूप लोकांना हा गैरसमज असतो की हापूस आंबा प्रचंड गोड आहे, साखरेसारखा गोड आहे. हापूस आंबा हा गोड आहे नाही, मात्र हापूस आंबा खूप गोड आहे म्हणून तो विकत घेतला जात नाही. जसं मराठवाड्यामध्ये उगवणारा केशर हा प्रचंड गोड लागतो. जर तुम्हाला कधी वेळ मिळाला तर 25 मेच्या अगोदर, 25 मेच्या नंतर आंबे हळूहळू खराब व्हायला सुरू होतात. वरतून पाऊस पडायला सुरू झाला की आंब्यामध्ये हळूहळू कीटक आणि आळ्या निर्माण व्हायला सुरू होतात. 25 मे किंवा 15 मेच्या अगोदर जर तुम्ही त्या केशर आंबा घेतलात मराठवाड्यातला आणि हापूस घेतलात तर तुमच्या लक्षात येईल की अरे केशर आंबा गोड आहे हापूस आंब्यापेक्षा. मात्र हापूस आंब्याला एक वेगळी टेस्ट आहे, एक वेगळा आरोमा आहे. म्हणजे तुम्ही केशर आंबा जर एका रूममध्ये जर ठेवला तर त्या ठिकाणी तो सेंट येणार नाही. मात्र तुम्ही सेम हापूस आंब्याचे 4 आंबे एखाद्या रूममध्ये ठेवले आणि रूमचा दरवाजा नॉर्मली बंद ठेवला तर तुम्हाला लक्षात येईल की तो पूर्ण रूम ही त्या हापूस आंब्याच्या आरोमानं, त्या सेंटनं भरलेली आहे. मग जर समजा कोकणातल्या लोकांनी या हापूस आंब्याचं संवर्धन करून याला इंटरनॅशनल ब्रँड बनवण्यामध्ये काम केलं असेल तर मला सांगा, कुठंतरी लांब एखाद्या बिहार UP-मध्ये एखाद्या लॅबोरेटरीमध्ये बनवणारा आंबा हा तुम्ही हापूस आंबा म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात नाही विकू शकत. तो विकण्याची परवानगी फक्त कुठं आहे तर कोकणामधल्या व्यापाऱ्यांनी कोकणामध्ये ओरिजिन झालेल्या आंब्यालाच फक्त हापूस आंबा म्हणून विकला जाऊ. का? कारण कोकणामधल्या लोकांनी जे कष्ट केले, या केलेल्या कष्टाला किंमत मिळायला हवी, यासाठी त्या ठिकाणी हापूस आंब्याला GI टॅग मिळतो. थोडक्यात काय आहे, GI टॅग सुद्धा एक प्रकारचं बौद्धिक संपदेचं संरक्षण करणारं मेकॅनिझम आहे, ज्या मार्फत आपण काय करतो, आपल्या बौद्धिक संपदेचं संरक्षण करतो. ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. राहील लक्षात? तर बेसिकली लक्षात ठेवा, वातावरण, माती, नेटिव्ह लोकांनी घेतलेले एफर्ट, त्याची युटिलिटी, त्याची क्वालिटी, या सगळ्यांच्या आधारावरती काय होतं, हे संरक्षण या ठिकाणी मिळतं, जे महत्त्वाचं आहे. राहील लक्षात? हा GI टॅग आहे. इथं बेसिक लक्षात ठेवा, महत्त्वाचा मुद्दा. हां, प्रोडक्ट पेटंट, प्रोसेस पेटंट नंतर शिकवतो. हा GI टॅग मात्र इथं लक्षात ठेवा की याच्या आधारावरती तुम्हाला जे संरक्षण मिळणार आहे ते ॲज इट इज राहतं आणि मग तुम्ही या गोष्टी आंतरराष्ट्रीय बाजारात विकू शकता. आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पण भारतामधनं येणाऱ्या वस्तू फेक नसतात, भारतामधनं येणाऱ्या वस्तू चांगल्या असतात, त्यांची ऑथेंटिसिटी असते, त्यांची क्वालिटी असते आणि क्वालिटी चांगली टिकून राहावी व या क्वालिटीमधनं भारताचा सगळ्या वस्तूंचा ब्रँड बनावा, यासाठी सरकारसुद्धा काळजी घेतं. हे महत्त्वाचं आहे. इथं 2-3 बेसिक गोष्टी सांगतो, लक्षात ठेवा. जिओग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्रेशन ॲक्ट, जिओग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्रेशन ॲक्ट हा जो कायदा आहे, हा कायदा 1992चा आहे. त्यामध्ये रिसेंटली अमेंडमेंट झाले, मला एक्झॅक्टली अमेंडमेंट आठवत नाही, मात्र लक्षात ठेवा जिओग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्री ॲक्ट हा कायदा 1992चा आहे. पहिला मुद्दा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जिओग्राफिकल इंडिकेशनची जी रजिस्ट्री आहे ही रजिस्ट्री चेन्नईला आहे, हे लक्षात ठेवा. कुठं आहे? चेन्नईला आहे. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. राहील लक्षात? तर हे या ठिकाणी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे काय हे आपण शिकलो. कोणते कोणते पेटंट असतात आणि सगळ्यांचा उद्देश काय आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपण केलेल्या कष्टाला संरक्षण असावं, आपलं केलेलं कष्ट वाया जाता कामा नये, यामुळे आपण जे काम करतो त्याला आपल्याला संरक्षण मिळावं, यासाठी हे सगळं आहे. आता याचा पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपण शिकणार आहोत, तो आहे प्रोडक्ट पेटंट आणि प्रोसेस पेटंट, जे आपण काय करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. तर सर्वांना शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.